नमस्कार मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आम्ही चर्चा करणार आहोत आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गुंतवणुकीचे 20 सुवर्ण नियम यांच्याबद्दल. आपल्यापैकी बरेच जण आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी सतत शोध घेत असतात, परंतु त्यासाठी योग्य गुंतवणूक कशी करायची, कुठे करायची आणि कोणते नियम पाळायचे हे समजून घेणं आवश्यक आहे. आर्थिक व्यवस्थापनाची योग्य पायरी म्हणजे गुंतवणूक. आपण आपल्या मेहनतीने मिळवलेली संपत्ती योग्य प्रकारे गुंतवली तर ती दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू शकते, पण या प्रक्रियेत काही महत्त्वाचे नियम समजून घेणं आवश्यक आहे. आज आपण असे 20 सुवर्ण नियम जाणून घेणार आहोत जे तुमच्या आर्थिक प्रवासाला नवीन दिशा देऊ शकतात. आजच्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील? तुम्ही गुंतवणूक करताय, पण तुमची गुंतवणूक योग्य दिशेने वाढत आहे का? तुमचं आर्थिक ध्येय ठरवताना तुम्ही कोणते गुंतवणूक नियम पाळत आहात? चक्रवाढ व्याजाच्या तुमच्या संपत्ती वाढीवर काय परिणाम होऊ शकतो? जोखीम आणि परतावा यांच्यातील योग्य तोल तुम्ही कसा साधता? तुम्हाला माहिती आहे का की दीर्घकालीन आणि अल्पकालीन गुंतवणुकीचे फायदे काय आहेत? कोणती गुंतवणूक दीर्घकालीन असावी आणि कोणती अल्पकालीन याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. हे ठरविल्याशिवाय तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा पूर्ण लाभ मिळणार नाही. तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणल्याने जोखीम कशी कमी होऊ शकते? एका ठिकाणी सगळी रक्कम गुंतवणे धोकादायक असू शकते, म्हणूनच गुंतवणुकीत विविधता आणणं सुद्धा महत्त्वाचं आहे. उदाहरण म्हणून पहा, जर तुम्ही दर महिन्याला काही रक्कम योग्य ठिकाणी गुंतवत असाल तर तुम्ही केवळ त्याची व्याजच नाही तर व्याजावरची व्याजसुद्धा मिळू शकता. यालाच चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट असे म्हणतात, जी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वात महत्त्वाचा नियम आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही 10% व्याजाने गुंतवणूक केली तर काही वर्षात ती रक्कम कशी दुप्पट आणि तिप्पट होऊ शकते हे तुम्ही अनुभवू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणुकीच्या सर्वात सोप्या व प्रभावी पद्धती शिकाल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करता येईल. चला तर मग जाणून घेऊया 20 सुवर्ण नियम आणि घडवूया आपला आर्थिक भविष्यकाळ. मित्रांनो, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाचे 20 नियम. पहिला नियम, तुम्ही जेवढे कमावता त्यापेक्षा कमी खर्च करा. अतिरिक्त उत्पन्न गुंतवणूक वाढीसाठी वापरा. मुळात कर्ज घेणे टाळा. तुम्ही या गोष्टी केल्या तरी तुम्ही आर्थिकरित्याच नाही तर जीवनाच्या सर्वच अंगांनी श्रीमंत व्हाल. दुसरा नियम, कर्ज काढणे हे जळूसारखी कीड अंकाला लावून घेण्यासारखेच आहे, जी आपले रक्त शोषून आपल्याला नष्ट करून टाकते. तिसरा नियम, प्रयत्नपूर्वक आपले रक्त शोषणाऱ्या जळवांना म्हणजेच आपल्या चुकीच्या आर्थिक सवयींना आपल्यापासून वेगळे करा. चौथा नियम, तुमचा जीवनशैलीवरील खर्च जर तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर तुम्ही गुलामापेक्षा काही वेगळे नाही आहात, हे लक्षात ठेवा. पाचवा नियम, आर्थिक बेजबाबदार लोकांना आपल्या सहवासातून जाणीवपूर्वक टाळा. आपल्या वित्तीय नियोजनावरती कधीही कोणालाही नियंत्रण ठेवू देऊ नका. सहावा नियम, गुंतवणूक सल्लागारांना टाळलेलेच बरे, कारण तुमची आर्थिक स्थिती ही तुमच्यापेक्षा इतर दुसरा कोणी अधिक चांगल्यापैकी जाणून घेऊ शकणार नाही. तसे पाहायला गेले तर तो आपल्याच फायद्याचा विचार असतो. ह्याला आर्थिक गुंतवणूक सल्लागाराचा सुद्धा अपवाद नाही. सातवा नियम, तुम्ही जसे वस्तूंची मालकी दर्शवत असता तशाच प्रकारे वस्तू देखील तुमच्यावरती आपली मालकी गाजवत असतात, म्हणून वस्तूंच्या जास्त आहारी जाणे कटाक्षाने टाळावे. आठवा नियम, पैसा अनेक गोष्टी विकत घेऊ शकतो हे खरेच आहे, पण स्वातंत्र्यापेक्षा मूल्यवान काहीच नसते, हे लक्षात असू द्या. नववा नियम, जीवनातील निकडी ह्या नेहमीच पैशाशी संबंधित असतील असे नाही, परंतु आपण निवड केलेल्या गोष्टी आणि निर्णय यांच्या आर्थिक परिणामाबद्दल आपण नेहमीच स्पष्ट असले पाहिजे. दहावा नियम, चांगली गुंतवणूक करणे हे कधीच क्लिष्ट नसते. अकरावा नियम, आपण कमावलेल्या प्रत्येक डॉलरचा काही भाग बचत करायला शिका, कारण पैसा जसा येतो तसाच तो जाण्याचा मार्ग देखील शोधत असतो. बारावा नियम, तुम्ही तुमच्या उत्पन्नाची जेवढी जास्त टक्के बचत आणि गुंतवणूक कराल तेवढे लवकर तुम्हाला आर्थिक स्थैर्य येणार आहे. तेरावा नियम, कोणतेही कर्ज नसताना आपल्या उत्पन्नाच्या 50% बचत आणि गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा. विश्वास ठेवा, हे पूर्णपणे प्रत्यक्ष व्यवहारात आणता येण्यासारखे आहे. 14वा नियम, उच्च बचत दराचे फायदे दुहेरी आहेत. आपल्याकडे बचत आणि गुंतवणूक जास्त असायला हवी. आपण कमीत कमी खर्चामध्ये जगण्याची कला आत्मसात करायला हवी. 15वा नियम, शेअर बाजार ही संपत्ती निर्माण करणारे एक शक्तिशाली साधन आहे आणि त्यात तुम्ही निश्चितच गुंतवणूक केली पाहिजे, परंतु हे लक्षात घ्या की बाजार आणि आपल्या शेअरचे मूल्य कधीकधी नाटकीयरित्या खाली येते. असे घडणे पूर्णपणे सामान्य
सामान्य आहे आणि अपेक्षित आहे. जेव्हा असे होते तेव्हा तात्कालिक परिणामांकडे दुर्लक्ष करा आणि अधिकाधिक शेअर्स खरेदी करा. हे तुम्हाला अप्रत्यक्षपणे उतरविणे कितीतरी कठीण असेल. तुमच्या आजूबाजूचे लोक घाबरून जातील, तुम्हाला वेढ्यात काढतील. तुम्ही मात्र आपल्या वित्तीय नियोजनाबाबत अढळ राहणेच अपेक्षित आहे. 16वा नियम, माध्यमांच्या भ्रमित करणाऱ्या विश्वाकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं पाहिजे. आपल्या आर्थिक गुंतवणुकीच्या निर्णयांना जर ठोस अभ्यासाचे पाठबळ असेल तर आपण विचलित होता कामा नये. अफवांकडे तर स्पष्टपणे दुर्लक्ष करा. 17वा नियम, तुमची गुंतवणूक एवढी हवी की तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमधून मिळणाऱ्या परताव्यातील केवळ 4% परताव्यावरती सुख तुम्ही जगू शकाल, म्हणजेच सुखी जगू शकाल. असे झाले तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या नक्कीच स्वावलंबी बनून जाल. 18वा नियम, आपल्याला उद्योग, व्यवसाय तसेच पैसा या संबंधी मूलभूत ज्ञान जेव्हा होते तेव्हा आपोआपच आपण विकासाच्या दिशेने उत्क्रांत होत राहतो. पैसा कमविण्याची मूलतत्वे ही आश्चर्यकारकपणे अत्यंत साधी आहेत. 19वा नियम, श्रीमंत होण्यासाठी खूप बुद्धिमान किंवा उच्च पदवीधर असण्याची गरज अजिबात नाही. अनेकदा ही तेज बुद्धिमत्ता आपल्या विकासाच्या आड येण्याचीच शक्यता अधिक असते. खरे तर पैसा मिळवण्यासाठी खूप कमी ज्ञान लागते. पैसा आणि शिक्षण याचे नाते नेहमीच असते असे नाही. महत्त्वाचे आहे ती जिज्ञासा आणि प्रज्ञा जागृती, तिथेच खरी आवश्यकता आहे. 20वा नियम, जे लोक पैशाला दुःखाचे मूळ मानतात त्याचे हात शेवटी रिकामीच राहतात. अशी माणसे वरून सुखी असल्याचा आव आणत असतात, पण दरिद्रीपणा, गरिबी हा एक प्रकारचा शापच आहे. गरिबी दूर न करण्याचा प्रयत्न न करणे हे गुन्हा करण्यासारखेच आहे. तुमचा जेव्हा वाईटातील वाईट काळ चालू असतो तेव्हा आपल्या अवतीभोवतीचे श्रीमंत हे अधिकाधिक श्रीमंत होत असतात. मित्रांनो, या 20 सुवर्ण नियमांच्या आधारे तुम्ही तुमची गुंतवणूक रणनीती अधिक शिस्तबद्ध आणि परिणामकारक बनवू शकता. आर्थिक प्रगती ही अचानक मिळणारी गोष्ट नसते, ती एक प्रक्रिया आहे. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन या सगळ्यांचा समन्वय साधून तुम्ही तुमचे आर्थिक ध्येय साध्य करू शकता. चला शेवटचे एक उदाहरण देतो. समजा तुम्ही महिन्याला 5,000 रुपये एका सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP मध्ये गुंतवायला सुरुवात केली तर दरवर्षी तुमची गुंतवणूक 10% दराने वाढत राहील. 20 वर्षांनंतर तुम्हाला आश्चर्यकारक रक्कम मिळेल जी तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक आधार देणार आहे. अशा प्रकारे गुंतवणुकीचे फायदे काही काळानंतर स्पष्टपणे दिसू लागतात आणि या सर्व सुवर्ण नियमांचे पालन करून तुम्ही मोठे आर्थिक यश साध्य करू शकता. यातील महत्त्वाचा धडा म्हणजे गुंतवणूक ही शिस्तबद्धतेवर आणि नियमांवर, संयमांवर अवलंबून आहे. जास्तीच्या लाभासाठी धावू नका, शिस्तबद्धपणे चालू ठेवा. सुरुवातीला वाटेल ती प्रगती हळू आहे, पण काही काळानंतर चक्रवाढ व्याजाच्या आणि शहाण्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला लक्षणीय लाभ मिळणार आहे. मित्रांनो, या 20 सुवर्ण नियमांवर आधारित गुंतवणूक तुमचं भविष्य उज्ज्वल आणि स्थिर करू शकते. पण लक्षात ठेवा, गुंतवणुकीत सल्ला घेणं महत्त्वाचं असतं. एका योग्य आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधून तुमच्या गरजेनुसार योजना आखा आणि तुमच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर करा. मित्रांनो, आपण निर्माण केलेल्या या गुंतागुंतीच्या जगामध्ये तरुण जाण्यासाठी पैसा हे एकमेव सर्वात शक्तिशाली साधन होऊन बसलेले आहे. तेव्हा वित्त आणि त्याच्या गुंतवणुकीचे तंत्रमंत्र समजून घेणं फार फार महत्त्वाचे झाले आहे. जर तुम्ही वित्त आणि त्याच्या गुंतवणुकीवर प्रभुत्व मिळवायचं ठरवलं तर ते तुम्हाला तुमच्या योग्य प्रयत्नांनी सहज शक्य आहे हे तुम्हाला जाणवेल. अर्थात त्यासाठी तुम्हाला हा विषय सखोलपणे एका नम्रतेने जाणून घेतला पाहिजे. तुम्ही जर तसे केले नाही तर तुमचे आर्थिक नियोजन आणि जीवनविषयक आर्थिक परिणाम निश्चितच बिघडेल. याबाबत तिळमात्र शंका नाही. हे सगळे जरी असले तरी दुर्दैवाने आर्थिक गोष्टींकडे केलेले हे दुर्लक्ष आपल्याला आर्थिक जगाच्या विपरीततेला सामोरे जायला भाग पाडेल. अनेक लोक गुंतवणूक हा विषय अकारण अधिक गुंतागुंतीचा बनवून ठेवतात. त्यांना त्यातून फायदा होईल असे वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. गुंतवणूक आणि वित्त हे तसे अगदी सोपे विषय वाटले तरी ते नीट समजून घ्यायला हवेत. तुम्हाला यासाठीच आपण हे 20 नियम सांगितलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर आणि तुम्ही आमचे
मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर जरूर पहा. तुम्हाला मनी मेव मराठी या चॅनलवर पर्सनल फायनान्स आर्थिक व्यवहाराशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला नियमित आम्ही देत असतो. मित्रांनो, यासाठीच तुम्ही जोडून राहणं हे आवश्यक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमची चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओसाठी गुंतवणुकीशी संबंधित कोणताही प्रश्न असल्यास तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारा. आर्थिक समृद्धीच्या दिशेने तुमचा यशस्वी प्रवास सुरू ठेवूया. धन्यवाद.